नमस्कार. एका गावामध्ये मुलाला बघायला मुलीचे वडील गेले, आई वडील टू व्हीलरनं. हां, आणि त्यांना विचारते की मुलगा शिक्षण किती आहे, मुलाला शिक्षण किती आहे, शेती किती आहे आणि भावंड किती आहे. त्यांनी सांगितलं आपलं 2 बहिणी 1 भाऊ. मुलीचे लग्न झाले का, तो हो म्हणतो. हां, आणि मग आता तोच आहे. मग तुमच्याकडे शेती किती, तर शेती किती 4 एकर आहे. 4 एकर आहे. आणि मग तर म्हणे तुमच्याकडे 4 चाकी असायलाच पाहिजे म्हणते, मुलीची आई विचारते. हां, मग तिकडून ना मुलाचा भाऊ आला आणि त्याच्या डोक्यातच गेलं आणि म्हणते कसा काय हो, तुमच्याकडे शेती किती आहे म्हणते. तो म्हणते माझ्याकडे 2च एकर आहे म्हणते. आणि 2 एकरच आहे म्हणते. मग तुम्हाला नाही वाटत का म्हणते का मुलीच्या घरी 4 चाकी असावी बा, मुलीला फिरलं पाहिजे 4 चाकीतून. जसं तुम्ही आम्हाला विचारता म्हणते 4 चाकी आहे का, तसं तुमच्या घरात आहे का म्हणते. हां, साधी 2 व्हीलर आहे का म्हणते. त्याला असा जाम राग आला पोरीच्या वडिलाले. असा टकच उठला लगेच आणि जा म्हणते तुम्ही म्हणते. अशा पोरावाल्यांनी चांगले खडसावलं पाहिजे ह्या लोकांना. लय हे झाले आहे ते लोक. हां, लय लेकांचे म्हणजे ना, त्यांना काय वाटते आणि काय नाही. आमच्या पोरी काय आहे, स्वर्गातच जाऊन बसलेले कायचे. चांगलं त्यांना ना खाली आणायला पाहिजे. हां, अरे किती पोरं पडले आहे. हां, पोरी पडल्या आहे 30-30, 32-32च्या 33-33च्या पोरी होऊन गेल्या, तरी अक्कल नाही राहिली. हां, त्याच्या बापायला अक्कल नाही राहिली. काय करणार. असे प्रश्न विचारते. स्वतःच्या घरी सायकलसुद्धा नाही लेकायले आणि 4 चाकी गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, शेती पाहिजे. शेतात तर जायला मागत नाही पोरी. हां, पण शेती पाहिजे. शेतीसाठी कितीतरी चांगले स्थळं सोडले लोकांनी, शेती नाही म्हणून. हां, आता सर्व्हिसवाला मुलगा आहे, चांगल्या कमाई करून राहिला, काय हरकत आहे द्यायला. नाही, त्याला 2-3-4 एकर शेती पाहिजे. अरे तुम्ही कसे आहे ते लोक पण बघतील ना पोरवाले. तुमची काय आहे लायकी आहे ते नाही का. ते नाही बघत लायकी वगैरे. नाही, आपली पोरगी आहे ना, ते असो कशी असो लागन, तर काळी असो, गोरी असो, चपटी असो, पण पोरगी आहे आमची शिकलेले. काय आजकाल मुली सगळ्या शिकतच आहे, मुलं काय शिकत नाही का. हां, अशी परिस्थिती बेकार झाली आहे ना ह्या 2-3 वर्षात. कसं पारडं बदलते. तर हे लोकांनी सगळं माजून ठेवलेलं आहे. बाय.